गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हो ना? काय झालं? सिद्धिराज मला खूप भीती वाटते. म्हणजे मला असं वाटतं की आपलं बाळ अजिबात सेफ नाहीये. भावना शांत हो, असं काही होणार नाही ना. आपल्या बाळाला काही होणार नाही. तू काही वाईट स्वप्न वगैरे बघितलंस? हो, मला खूप वाईट स्वप्न पडलं. स्वप्नात कोणीतरी खूप हाका मारत होतं, कोणीतरी खूप घाबरलेलं होतं, मदतीसाठी हाक मारत होतं कोणीतरी. मला काही कळतच नाहीये असं का स्वप्न पडलं असेल मला, आणि कोण हाका मारत असेल. आपल्या बाळाला काही होणार नाही ना? भावना भावना शांत हो, शांत हो. एक मिनिट, पाणी पी. शांत हो. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं लक्षात आहे ना? मन जर शांत नसलं तर अशी वाईट स्वप्न पडतात. तू उगाच जास्त विचार करू नको सगळं. नाही, पण मला नाही कळते मला हे असं स्वप्न का पडलं. मला खूप भीती वाटते. भावना, आपण सोनोग्राफी करायला तर डॉक्टरांकडे चाललोय ना, मग तुला कळेल की आपल्या बाळाची किती छान वाढ होते ते. उगाच टेन्शन घेऊ नको सगळं. हे थोडं खा, मग आपण निघूया. हेच तर हवं होतं मला जयंत. स्वतःच्या परफेक्शनचा, पंक्च्युअल असल्याचा खूप माज आहे ना तुला. आता तुझा हा माज उतरवणार आहे मी. सगळ्या लेवलवर शिक्षा देणार आहे मी तुला. जैन सर, ओ जैन सर उठा, वाजलेत बघा किती. इम्पॉर्टंट मीटिंग होती ना तुमची. अलार्म नव्हता लावलात का तुम्ही? ओ गॉड जानू, इतका वेळ कसा काय झोपलो मी? आणि अलार्म का वाजला नाही? जानू, तू तरी उठवायचंस ना मला. वाह, मी उठवायला हवं होतं तुम्हाला. तुम्हीच माझी झोप मोड केलीत आणि आता परत माझ्याकडूनच अपेक्षा ठेवताय की मी उठवायला हवं होतं. मी पण आत्ताच उठले. जानू, पण मी रात्रभर. हो, मला माहितीये. काल रात्री मला झोप लागावी म्हणून तुम्ही खूप प्रयत्न केलेत. पण आता जा, पटकन आवरा, फ्रेश व्हा. येस येस जानू, मी पटकन आवरतो. जानू, आय नो तुझी माझ्यामुळे झोप झाली नाहीये, पण तरी तू ऑफिसला येणार आहेस का? नाहीतर एक काम कर, तू आज घरातच रेस्ट कर. ओके? नाही 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 नाही, नको. मी येते तुमच्या सोबत ऑफिसला. कसं आहे, आज तुमची इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना, माझी पण थोडी मदत होईल तुम्हाला. हा, येते मी. जा तुम्ही, जा. जानू, तू किती विचार करतेस ग माझा. आय नो, एकतर माझ्यामुळे तुला झोप मिळाली नाही. आय एम रिअली सॉरी फॉर एव्हरीथिंग. बरं, आता मीटिंगसाठी खूप उशीर होतोय, लवकर आवरायला हवं. खरंच आमच्या इन्व्हेस्टरशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ते स्पर्धा भरवायला तयार आहेत. आणि मुख्य म्हणजे आमचे जावई आहेत ना जयंत, अरे त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये स्पर्धा घ्यायला परवानगी दिलेली आहे. जयंतरावांना कशाला त्रास? बघ लक्ष्मी, अगं जयंतचं ऑफिस मध्यावर आहे ना, त्यामुळे ते येण्या जाण्याच्या दृष्टीनं सोयीस्कर आहे. आणि महत्वाचं म्हणजे जयंत स्वतः मला म्हणाला की मला काहीतरी करायचंय, मला तुम्हाला मदत करायची आहे. तुम्ही नाही कसं म्हणणार? नाही, बरोबर आहे. खरंच खूप गुणाचे आहेत आपले जावई. हो हो. नाही, आणि बरंच आहे त्यांच्या इकडे होईल. ते असतील ना, म्हणजे त्यांचं लक्ष पण असेल आणि आपल्याला फायदाच होईल जरा. तसंही खरं सांगू का, मला असं वाटतं की आपण काळजी करण्याचं फार काही कारण नाही. संतोषला काय माहिती आहे या सायकल बद्दल? मुळात ती सायकल आपल्या हातात आहे. त्याची जी कागदपत्र सगळी सरकारकडे तुम्ही दिली ती सगळी आपल्याकडे आहेत. तो काय करणार आहे? तोंडघशीच पडेल. एकदा का संतोष तोंडघशी पडला ना की मग बरं वाटेल मला. त्याला सुद्धा कळू दे ना, खऱ्या माणसाचा कष्टाचा घास हिरावून घेणं किती अवघड असतं. अरे वा, माझाच विषय चाललाय म्हणजे 100 वर्ष आयुष्य आहे मला. मी काय सतत माझ्याविषयी चर्चा करत असते का? असो असो, काही हरकत नाही. माझं आयुष्य वाढतंय, पण ते माझं वाढलेलं आयुष्य बघायला तुम्ही नसणार. संतोष, स्वतःच्या आईबाबाच्या मरणाबद्दल बोलायला तुला लाज कशी वाटत नाही? राहू दे शरद, अरे ज्या आईबापांच्या पोटी असा करंटा जन्माला आला असेल ना,
त्या आई बापांना लवकर डोळे मिटावेत असंच वाटत असेल. पण कशाला आपल्या भरल्या घरात अभद्र बोलतोय? तू कशाला आलायस? मी काय आपला असं सदिच्छा भेट द्यायला आलो होतो. अरे तुझ्यासारखा स्वार्थी माणूस कामाशिवाय इथे येणार नाही एवढं कळतंय आम्हाला. बोल काय काम आहे? आणि माझं काय काम असणार? खरं जसं सहज आलो होतो, म्हटलं बघूया तुमची स्पर्धेची तयारी कशी चालू आहे. चांगली करा स्पर्धेची तयारी, हा हलक्यात घेऊ नका मला. हे बघ संतोष, आमच्या तयारीचं आम्ही बघू, तू तुझ्या तयारीचं बघ. ठीक आहे, तरी पण न मागितलेला एक सल्ला देतो. बाबा, आता तुमचं वय झालंय. आता हे वय आहे का तुमचं स्पर्धा करायचं, खेळायचं? कशाला उगाच नसत्या फंदात पडताय? झेपणार नाही तुम्हाला. त्यापेक्षा कोर्टात भेटा ना, तिथे कळेल कोण खरं आहे कोण खोटं आहे. हे बघ संतोष, तू कितीही निर्लज्जपणाचा आव आणत असलास ना, तरी तुझ्या डोळ्यात मला दिसतंय. अरे भीती स्पष्ट दिसते तुझ्या डोळ्यात. तुला माहितीये की तुझ्या या स्पर्धेत निभाव लागणार नाहीये, तू हरणार आहेस, म्हणून आम्हाला चिडवायला आलायस ना इथे. घ्या, मी एवढा आपुलकीने तुम्हाला सल्ला द्यायला आलो तर तुम्हाला वाटतं मी घाबर. राहिलं करा तुम्ही तुमची तयारी, मला काय, मी जातो. याच सायकलमुळे चाललंय ना सगळं. अरे काय अरे बापरे, संतोष, तू बाबा, अहो सायकल पडली, सगळं तुटलं. आता काय होणार? म्हणजे होणार ना स्पर्धा? का ठरवा आणि काय घडतंय ते कळवा मला. माझी तर तयारी झाली आहे. जानू किती वाजलेत? 11:30. ओ गॉड, मीटिंग 11ची होती. क्लायंट वाट बघत असणार आहेत. गुड मॉर्निंग मिस्टर अग्रवाल. काय वेळ आहे मिस्टर जयंत कालिटकर? 11ची मीटिंग ठरली होती ना आपली. एक्स्ट्रीमली सॉरी मिस्टर अग्रवाल. परत कधी असा लेट होणार नाही, आय प्रॉमिस. ठीक आहे, पण मीटिंग सुरू करूया. माझ्याकडे फार वेळ नाहीये. मला आधी तुम्ही या प्रोजेक्टवर केलेली लास्ट 5 इयर्स मधली इन्व्हेस्टमेंट सांगा. येस शुअर. जस्ट 2 minutes. ही कुठली फाईल घेऊन आलोय मी? हो गॉड, गडबडीत फाईलच चुकीची आणली आहे. आता काय सांगू मी यांना? जस्ट 2 minutes. काय झालं मिस्टर कालिटकर? माझ्याकडे सगळा दिवस नाहीये मीटिंगसाठी. प्लीज हरी अप. येस 2 minutes. ऑफ, तुम्ही फाईल काय शोधताय? तुमच्याकडे लॅपटॉपवर डिटेल्स असतील ना, स्क्रीन शेअर करा आणि लवकर सगळे अपडेट्स द्या. येस. हो गॉड, काय घडतंय माझ्या बरोबर? असा का वागतोय मी?